सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हावर सुरू असलेल्या अंतिम सुनावणीमध्ये आता 2023च्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकालाचा संदर्भ वारंवार समोर येत आहे आणि हे संदर्भ महत्त्वाचे आहेत कारण 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर जो काही निकाल दिला होता त्यामध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक, विधानसभा अध्यक्षांचं अधिकार आणि निवडणूक आयोगाची भूमिका याबाबत महत्त्वाची निरीक्षणे करण्यात आली होती। आणि आता याच मुद्द्यांच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण कोणाचा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर पुन्हा तपासला जात आहे। म्हणजेच 2023च्या निकालात कोर्टाने नेमकं काय म्हटलं होतं, निवडणूक आयोगाने त्यानंतर काय केलं आणि आता ठाकरे गट त्या जुन्या निकालाचा आधार घेऊन कोणता युक्तिवाद करत आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिला मुद्दा, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। पॉलिटिकल पार्टी विरुद्ध लेजिस्लेचर पार्टी 2023च्या महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। विधानसभेत निवडून आलेले आमदार म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष असं मानता येणार नाही आणि याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाने नियुक्त केलेल्या भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देण्याचा तत्कालीन विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा चुकीचा ठरवला होता। कोर्टाने स्पष्ट केलं होतं की व्हीप आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाकडे असतो, केवळ विधिमंडळ पक्षाकडे नाही। याचा साधा अर्थ काय तर समजा एखाद्या पक्षाचे 55 आमदार आहेत आणि त्यापैकी 35 आमदार हे एका गटात गेले तर केवळ त्या 35 आमदारांनी एखादा नेता किंवा व्हीप निवडला म्हणून तो निर्णय आपोआप संपूर्ण राजकीय पक्षाचा निर्णय ठरत नाही। राजकीय पक्षाच्या अधिकृत रचनेचा, पक्षघटनेचा आणि पक्षाच्या अधिकृत निर्णय प्रक्रियेचा विचार करावा लागतो आणि हाच मुद्दा आजच्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादात अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की जर 2023च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे असल्याचं स्पष्ट केलं असेल तर केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून एखादा गट म्हणजेच मूळ राजकीय पक्ष ठरतो का, हा प्रश्न आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयासमोर उभा आहे। आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आमदारांची अपात्रता आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार। 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर स्वतः थेट निर्णय दिला नाही तर न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आणि अपात्रतेच्या याचिकांवर रिझनेबल पिरियड म्हणजेच योग्य कालावधीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले। मात्र त्यावेळी कोर्टाने एखादी ठराविक अंतिम तारीख निश्चित केली नव्हती आणि याच ठिकाणी ठाकरे गटाचा आक्षेप सुरू आहे। ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की जर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आधीच प्रलंबित होता तर त्या आमदारांच्या संख्येच्या आधारे नंतर पक्षावरील दावा ठरवताना परिस्थितीचा परिणाम कसा विचारात घेतला गेला, कारण जर काही आमदार अपात्र ठरले असते तर विधानसभेतील संख्याबळाचं गणित हे वेगळं असू शकत होतं आणि त्यामुळेच ठाकरे गटाचा दावा आहे की अपात्रतेचा अंतिम निर्णय प्रलंबित असताना त्या आमदारांच्या संख्येला पक्षाच्या बहुमताचा आधार बनवणं हा गंभीर कायदेशीर प्रश्न आहे। याच कारणामुळे 2023चा निकाल आणि नंतरची अध्यक्षांची कार्यवाही यांच्यातील संबंध सध्याच्या सुनावणीत पुन्हा तपासला जात आहे। आता येऊया या संपूर्ण प्रकरणातील कदाचित सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या मुद्द्याकडे। निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना ठरवताना कोणती टेस्ट वापरायची। शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला। हा दावा इलेक्शन सिम्बॉल्स ऑर्डर मधील पॅराग्राफ 15 अंतर्गत करण्यात आला आणि 2023च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने या पॅराग्राफ 15च्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वाचं निरीक्षण केलं। कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्ष विवादात एकच टेस्ट वापरली पाहिजे असं नाही। परिस्थितीनुसार आयोग योग्य टेस्ट निवडू शकतो। यामध्ये पक्ष घटनेचा अभ्यास, पक्षाच्या उद्दिष्टांशी कोणता गट जोडलेला आहे, संघटनात्मक बहुमत आणि विधिमंडळातील बहुमत
अशा विविध बाबींचा विचार होऊ शकतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 2023च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने हेही म्हटलं होतं की केवळ विधिमंडळातील बहुमतावरून खरा पक्ष कोणता हे ठरवणं अशा परिस्थितीत अपुरे किंवा निरर्थक ठरू शकते. विशेषतः आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असेल तर विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेण्यामध्ये अडचण निर्माण होते आणि इथेच सध्याच्या सुनावणीचा केंद्रबिंदू तयार होतो. मग निवडणूक आयोगाने काय केलं? तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षावरील दाव्यात दोन्ही गटांचे विधिमंडळ पक्षातील संख्याबळ तपासून 17 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं. याच निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आता ठाकरे गटाचा मुख्य प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने बहुमताचा विचार केला ती पद्धत 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी सुसंगत होती का? आणि दुसरा प्रश्न, ज्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न न्यायालयीन आणि विधानसभा पातळीवर प्रलंबित होता त्यांच्या संख्याबळाला मूळ पक्ष ठरवताना किती वजन द्यायला हवं होतं? इथेच 2023च्या निकालाचा सर्वात मोठा संदर्भ येतो. 2023मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण केलं होतं. हा फक्त आकड्यांचा खेळ नाही. राजकीय पक्ष म्हणजे फक्त विधानसभेतील आमदारांची संख्या नाही. पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षघटना, नेतृत्व आणि पक्षाच्या बाहेरील राजकीय संघटनेची रचना यांचाही विचार होऊ शकतो. म्हणूनच सध्याच्या सुनावणीत जर न्यायालय 2023च्या निकालातील याच तत्वांचा आधार घेत असेल तर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण वादात प्रश्न केवळ कोणाकडे किती आमदार होते इतकाच राहणार नाही, तर प्रश्न होईल 2022मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची अधिकृत ओळख, पक्षघटना, संघटनात्मक रचना आणि नेतृत्व कोणाकडे होतं? आणि आता सर्वात मोठा कायदेशीर पेच, इथे एक मोठा विरोधाभास दिसतो. एकीकडे 2023च्या निकालात सर्वोच्च न्यायालय म्हणते राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत, तर दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर पक्षाच्या नावावर दावा येतो तेव्हा विधानसभेतील बहुमत हा उपलब्ध निकषांपैकी एक ठरू शकतो. मग प्रश्न असा, विधानसभेतील बहुमत हे पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी कितपत निर्णायक ठरू शकतं? आणि विशेषतः जर ते बहुमत निर्माण करणाऱ्या काही आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नंतर वेगळ्या प्रक्रियेत ठरवायचा असेल तर त्या संख्याबळाचं काय? हा पेच सध्याच्या सुनावणीला अत्यंत महत्त्वाचा बनवतोय. तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद का महत्त्वाचा? उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल या मुद्द्यावर जोर देत आहेत. त्यांच्या युक्तिवादाचा गाभा असा आहे की विधिमंडळातील काही आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नव्हे. पक्षाचा नेता कोण, व्हीप कोण, पक्षाची अधिकृत भूमिका कोण ठरवतोय, पक्षाची संघटनात्मक रचना काय आहे आणि पक्षाची घटना काय सांगते, या सर्व बाबींचा विचार न करता केवळ आमदार खासदारांची संख्या पाहून पक्षाची ओळख ठरवता येईल का? हा प्रश्न ते न्यायालयासमोर सातत्याने मांडत आहेत. पण शिंदे गटासाठीही महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे. 2023च्या निकालाने निवडणूक आयोगाचा पॅराग्राफ 15 अंतर्गत अधिकार रद्द केलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की पॅराग्राफ 15 मध्ये कोणती विशिष्ट टेस्ट वापरायची हे परिस्थितीनुसार आयोग ठरवू शकतो. त्यामुळे शिंदे गटाचा संभाव्य कायदेशीर आधार असा आहे की निवडणूक आयोगाने उपलब्ध सर्व तथ्ये आणि परिस्थिती तपासूनच निर्णय घेतला आणि विधिमंडळातील बहुमत हा त्यातील एक महत्त्वाचा घटक होता. म्हणजेच 2023च्या निकालाचा आधार ठाकरे गट घेत असला तरी त्याच निकालामध्ये निवडणूक आयोगाला परिस्थितीनुसार टेस्ट निवडण्याची मुभाही कोर्टाने दिली आहे. आणि म्हणूनच या प्रकरणाचा निकाल एका वाक्यात सांगणं शक्य नाही. आता सर्वोच्च न्यायालयासमोर खरी कसोटी काय? तर सर्वोच्च न्यायालयाला प्रामुख्याने काही मोठे प्रश्न तपासावे लागतील. पहिला, 2023च्या निकालातील पॉलिटिकल वर्सेस लेजिस्लेशन पार्टी हे तत्त्व निवडणूक आयोगाच्या 2023च्या निर्णयावर नेमकं कसं लागू होतं? दुसरा प्रश्न असा की आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असताना त्यांच्या संख्याबळाचा वापर पक्षावरील दावा ठरवण्यासाठी कितपत करता येतो? तिसरा असा की निवडणूक आयोगाने पॅराग्राफ 15 अंतर्गत वापरलेली टेस्ट योग्य होती का? आणि चौथा, मूळ शिवसेना ठरवताना
पक्षाची घटना, संघटनात्मक रचना, नेतृत्व आणि विधिमंडळातील संख्याबळ यापैकी कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचं? या निकालाचा परिणाम फक्त शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही. हा मुद्दा फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील पक्षाच्या नावाचा वाद नाही. या प्रकरणातून सर्वोच्च न्यायालय जर एखादं स्पष्ट कायदेशीर तत्त्व ठरवत असेल तर त्याचा परिणाम भविष्यातील देशातील इतर राजकीय पक्षांमध्ये होणाऱ्या फुटींवर होऊ शकतो. कारण भविष्यात एखाद्या पक्षात मोठी फूट पडली आणि आमदारांचा एक गट वेगळा झाला तर प्रश्न निर्माण होईल. बहुमत असलेला आमदारांचा गट म्हणजेच मूळ पक्ष का, की मूळ पक्षाची संघटनात्मक रचना आणि पक्ष घटना यांनाच अधिक महत्त्व दिलं जाईल? याचं उत्तर या प्रकरणातून मिळू शकतं. म्हणूनच शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या वादातील ही अंतिम सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. 2023च्या महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालाने एकीकडे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील फरक स्पष्ट केला, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरही काही महत्त्वाची चौकट आखली आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाला पॅराग्राफ 15 अंतर्गत परिस्थितीनुसार योग्य टेस्ट वापरण्याची मुभाई दिली. आता प्रश्न एवढाच आहे, या तिन्ही तत्वांचा शिवसेना पक्षाच्या नाव आणि धनुष्यबाणाच्या वादात सर्वोच्च न्यायालय नेमका कसा अर्थ लावणार? 2023च्या निकालामुळे ठाकरे गटाचा दावा मजबूत होतोय का, की निवडणूक आयोगाला दिलेल्या व्यापक अधिकारांमुळे शिंदे गटाचा निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे? याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालात मिळणार आहे. आणि म्हणूनच शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि 2023च्या निकालाचा या संपूर्ण वादावर नेमका किती परिणाम होणार, या 3 प्रश्नांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.